भाजपचं सरकार आहे आणि तुम्ही जिल्हा परिषदला भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या, तर आपण जरी केंद्रामध्ये भाजप सरकार असलं, राज्यामध्ये भाजप सरकार असलं, जरी आमदार इथले भाजप जरी असले तरी ते त्यांच्या पद्धतीने ते काम करतील. परंतु जर आपण अशी घटनेमध्ये कुठं तरतूद नाही की इथे काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत आणि त्यांना निधी मिळाला जाणार नाही, असं होत नाही. निधी हा विकास काम हे त्या सदस्याच्या जो आपण प्रतिनिधी निवडून देतो, भले ग्रामपंचायत सदस्य असू द्या, सरपंच असू द्या आणि किंवा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, जो सदस्य त्याचा पाठपुरावा करतो, सर्वात जास्त टास्क अवघड काम जसं ग्रामपंचायत सरपंचाचं असते, ग्रामपंचायत सदस्य असते, त्याच्यानंतर पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, हे यांचं काम अतिशय महत्त्वाचं असतं. त्याच्या जर आपण जर पाठपुरावा केला तर आपल्याला आमदार असतील, खासदार असतील किंवा आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंत्रालयातून आपण निधी उपलब्ध करू शकतो. गेली 2 टर्म 2012ला जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस विचाराचे सदस्य निवडून आले. 2017ला सुद्धा काँग्रेस विचाराचे सदस्य निवडून आले. 2 टर्म आपल्या काँग्रेस पक्षाची सत्ता ह्या वारुंजी गटावरती आहे आणि मागच्या टर्मला मी पलीकडे पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलं, इकडं उत्तम अण्णा चच्चेगावची त्यांनी काम केलं आणि तसे जिल्हा परिषद सदस्य म्हणून गलांडेताई आपल्या दोंडेवाडीच्या यांनी काम केलं. आपण पृथ्वीराज बाबांच्या नेतृत्वाखाली या वारुंजी गटामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण काम केलेलं आहे. बाबांनी भरपूर असा विकास या वारुंजी गटाचा केलेला आहे. सगळ्यात जास्त लाभ जर कुणाला मिळाला असेल तर वारुंजी गटाला, कारण त्याच्या पाठीमागं कारण असं आहे की त्याचा पाठपुरावा सतत बाबांच्या पाठीमागं मुख्यमंत्री असल्यापासून किंवा आता पंचायत समिती सदस्य होतो तेव्हा सुद्धा. आता माझा इकडच्या गावाकडे थोडासा कमी संबंध आला, पण आमच्या 5 गावामध्ये वारुंजीमध्ये चांगल्या प्रकारचं काम आपण तिकडे केलेलं आहे. इकडं सुद्धा आपल्या या जकीनवाडी गावचे माजी सरपंच कैलासवासी रामदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाबा मुख्यमंत्री असताना जकीनवाडी गाव हे आदर्श गाव बनवण्याचं काम रामदादांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. आणि जकीनवाडी गावामध्ये बाबांनी यापूर्वी स्वर्गीय विलासराव पाटील काका, तसेच आमच्या इकडं उत्तरमध्ये होतो स्वर्गीय पी.डी. पाटील साहेब, यांच्यानंतर पृथ्वीराज बाबांनी विकास कामं केलेले आहेत. आता अपघातानं आपल्या विधानसभेला पराभवाला सामोरं जावं लागलं, त्यांची कारणं आपल्याला माहीतच आहेत. आत्ताशी त्यांची कामं असं म्हणत नाही की त्यांची कामं नाहीत, आत्ताशी कुठेतरी चालू झाले आहेत. परंतु आपण सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एखाद्या आमदार एवढं सुद्धा काम करू शकतो, आमदारापेक्षा पण जास्त काम करू शकतो. जसा लोकप्रतिनिधी असतो जसा आपला लोकप्रतिनिधी जो सदस्य निवडून दिलेला आहे त्याप्रमाणे मी वारुंजी गावामध्ये 5 गावामध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेतून 24/7 योजना, वारुंजी योजना 10 कोटीची असेल, मुंडेच्या 8 कोटीची, खुर्शीच्या 8 कोटीची, मनवासमाचीची, गोटेची, अशा प्रत्येक गावामध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेतून आपण पाण्याच्या योजना बाबांच्या मार्गदर्शन, बाबांच्या सहकार्याने माध्यमातून आपण केलेले आहेत. आता एकच उदाहरण सांगतो की मागच्या पंचायत समितीत सदस्य असताना बाबांनी श्रीनिवास पाटील साहेबांनी एक केंद्राची टीम पाठवली, पंचायत समितीमध्ये आली होती, की त्यांनी सांगितलं की आपल्या पंतप्रधान सडक योजनेतून रस्ते सुचवा. त्यावेळेला 7 किलोमीटर लांबीचा रस्ता कमीत कमी पाहिजे, 2 गावाला जोडणारा रस्ता पाहिजे. तेव्हा मी गोटे मुंडे विजयनगर हा रस्ता, तसेच वनवास माची जुने गावठाण रोड तो 4.25 कोटीचा, मुंडेचा विजयनगर मुंडे हा 3.25 कोटीचा आणि जिजामाता नगर ते बिरोबा मंदिर रोड हा मुख्यमंत्री सडक योजनेतून माननीय शंभूराज देसाई यांच्याकडे पाठपुरावा करून तो 3.25 कोटीचा. अशी अख्ख्या दक्षिणमध्ये 6 कामं आली पंतप्रधान सडक योजनेची, त्यापैकी 3 कामं वारुंजी गणामध्ये झाली. म्हणजे लोक आपण जसा पाठपुरावा करतो त्या पद्धतीने आपल्याला निधी मिळतो आणि आपण गावामध्ये
रस्ते पाणंद रस्ते असतील किंवा आपण इतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून पक्के रस्ते गटर असेल किंवा नवीन विहीर बोरवेल पाण्याच्या टाक्या गावातील मुख्य रस्ते दलित वस्तीतील सौर दिवे बसवणे जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळा किंवा स्मार्ट शाळा योजनेत रूपांतर डिजिटल क्लासरूम प्रत्येक गावामध्ये करण्याचं काम केलेलं आहे. आणि आमच्याकडे अंगणवाडी जर बघितलं तर एखाद्या 2 ठिकाणीच फक्त प्रॉब्लेम जागेमुळे आलेला आहे. संपूर्ण आमच्या 5 गावामध्ये संपूर्ण बाबांच्या माध्यमातून भूकंपच्या निधीमधून अंगणवाड्याचं काम झालेलं आहे. गावातील आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र मुंड्याला उपकेंद्र मंजूर केलेलं आहे. तसेच आपण शासनाच्या गावामधील जनावरांसाठी फिरते पशुवैद्यकीय दवाखाने लसीकरण सुविधा उपलब्ध करण्याचं काम केलेलं आहे. महिला बचत गटांना शासनाकडून फिरते भांडवल कमी व्याजदराने कर्ज मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. तसेच आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून 3000 महिलांना 300 बचत गटांना आपण कर्ज देण्याचं काम केलेलं आहे. तसेच अंगणवाड्यांचं बळकटीकरण मुलांच्या कुपोषण मुक्तीसाठी विशेष आहार योजना राबवलेल्या आहे. पंतप्रधान आवास योजनेतून शबरी घरकुल योजना अंतर्गत बेघर कुटुंबांना हक्काचे घर मिळवून देण्याचे कामं केले किंवा हे कामं केले. अशा पद्धतीची कामं आपण झडपी जिल्हा परिषद माध्यमातून इथून पुढच्या काळात करू शकतो. आपण रस्त्यामध्ये गटर असतील समाज ब्लॉक असेल तरुणांसाठी व्यायाम शाळेची कामं किंवा जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून तरुणांना व्यावसायिक कर्ज मिळवून देण्याचं काम आपण केलेलं आहे. म्हणजे आपण बऱ्याच प्रकारची कामं आपण या गेल्या 5 वर्षामध्ये केले. कोरोना काळामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये पलीकडे 8 ते 10 गावाला आपण स्वतःच्या खर्चातून ऑक्सिजन मशीन प्रत्येक ग्रामपंचायतला दिली. रेमडेसिवीर इंजेक्शन असतील किंवा बेडसाठी अंगणवाडी सेविकांना मदतीस आशा सेविकांना यांना प्रोत्साहन करून बक्षीस दिलं की तुम्ही कोरोना काळात चांगल्या पद्धतीने काम केलं. किंवा आपण ऑक्सिजन रुग्णाच्या बेडसाठी व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलेला की बेडसाठी संपर्क करा आणि आपण रात्री 3-3 वाजेपर्यंत बेड पेशंट ॲडमिट करण्याचं काम कराड हॉस्पिटल बाबांनी आणलं होतं. बहुउद्देश हॉलमध्ये बाबांनी हॉस्पिटल निर्मित केली होती. पार्ल्याला कोविड सेंटर होतं. इस्लामपूरचं प्रकाश हॉस्पिटल असेल. आपण एक कोयना कोविड सेंटर काढलं होतं. या माध्यमातून आपण कोरोना काळामध्ये भरपूर अशा प्रमाणात आपण चांगल्या पद्धतीचं आपण काम केलेलं आहे. आणि आपण या होऊ शकत नाहीत म्हणून आपण या निवडणुकीला सामोरं जात आहे. याच्या पाठीमागं कसंही जसं पृथ्वीराज बाबांचं स्वच्छ पारदर्शक काम आजपर्यंत आहे. 16,000 फाईल विरोधकांनी तपासल्यापर्यंत त्यात एकही चूक बाबांच्या कामात आढळून आली नाही. त्या पद्धतीचं काम आपण तशाच पद्धतीचं बाबांच्या इमेजला शोभेल असं काम मी गेल्या 5 वर्षामध्ये पंचायत समितीमध्ये असेल किंवा गावचे सरपंच झाल्यापासून 2005 साली सरपंच झाल्यापासून मी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. विरोधकांना कुठेही दोष द्यायला जसे बाबांना दोष देऊ शकत नाही त्या पद्धतीने विरोधकाला सुद्धा आम्हाला दोष द्यायला जागा नाही. तसेच आपण आपल्याला उद्देश दादांचा पाठिंबा आपल्याला इथे या मतदारसंघामध्ये मदत आहे त्यांची आपल्याला. तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची सुद्धा आपल्याला मदत आहे. त्याची सुद्धा मदत आहे. तसेच अशोकराव थोरात भाऊ यांची सुद्धा आपल्याला मदत आहे. आणि